तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिनचर्या व्लॉगमध्ये. आणि मी ट्राय करीन हा व्लॉग लवकरात लवकर टाकायचा. आणि मी जी पहिली फुटेज शूट केली होती तिच्यामध्ये अतिशय घाणेरडा असा आवाज रेकॉर्ड झाला, कारण कॅमेराचा जो पहिला स्टार्ट असतो तो मी चुकीचा केला. पहिला स्टार्ट करून कधीच रेकॉर्डिंग चालू नसते करायची, आणि मी पहिला स्टार्ट करून त्याला बंद नाही केला, पहिला स्टार्ट देऊनच रेकॉर्डिंग चालू केली. त्याच्यामुळे आवाज दोन्ही माईकमधून आला. इथे काय लफडा झाला आहे बाई. आई ग, हे काय लहान लहान पोरं पोरींवर, आई ग दाद्या, काय लहान लहान पोरं पोरींवरनं मॅटर करतात यारशी. आमच्या टायमाला तर आम्ही काय करत होतो काय माहिती, अभ्यास पण नीट नाही केला, नुसतं फुटबॉल उठ सूट फुटबॉल, चला डान्सचा पिरियड फुटबॉल. 11वी-12वीला तर काय केलंच नाही. 11वी-12वीला तर घर कॉलेज करण्यातच माझा जीव गेला. त्याच्यानंतर मी पोचलो ग्रॅज्युएशनला फर्स्ट इयर मस्त गेलं कॉलेजमध्ये, खूप फ्रेंड झाले. आणि नंतर काय झालं माहिती का, नंतर लागलं लॉकडाऊन आणि इथे लागलं ट्रॅफिक. चला मित्रांनो, मी सांगतो, चिंदी मॅटर करू नका, आपलं मस्त राहा, खा प्या, फिरा विरा. उसने मेरे को क्यों धोखा दिया, इसने मेरे को क्यों धोखा दिया मत करो. मित्र बनवा, मित्र पण चांगले बनवा, नाहीतर म्हणजे मित्र असे पाठीराखे बनवा, तुमच्या मागून वाईट नाही बोलणार असे. नाहीतर तोंडावरती गोड सगळेच असतात, मागून पण गोड राहिलं पाहिजे माणसाने. काका जाणार आहे का तुमची रिक्षा? मला एवढंच सांगा, जात असेल तर टाका, नाही तर मला जाऊ द्या. आबे कसले आहेत रे, कसले 12. आता जाऊ दे, मस्त वाक्य होतं, डोमकावळे, मस्त वाक्य आहे, डोमकावळे. घेतला होता बाई त्याला, BMW ची रिक्षा. टाक BMW ची रिक्षा भाई, साधा काम आहे का? टाक बुडबुड्या येतील, नाही तर तुझ्या पृष्ठभागाला उबाळू होईल, उबाळू. मग तुला बसता नाही येणार ना रिक्षात, गाडी टाकून नाही दिली तर. उबाळू झाल्यावर कसं बसता नाही येत ना. ए तू थांब आता मी नाही म्हणजे नाही घालून देणार. मला नालायक बनायला भाग नका पाडू बाई रिक्षावाल्यांनो, प्लीज, इट्स अन हंबल रिक्वेस्ट. मागासपासून दाबत आलाय तू, आता नाही तुला दाबून देणार भाई. ही डस्टर गाडीची पण एक स्टोरी आहे आय थिंक. जेव्हा डस्टर गाडी नवीन आलेली तेव्हा मी घरच्यांसोबत म्हणजे असं फॅमिलीसोबत खूप फिरत होतो, इकडे तिकडे चहूकडे, कारण तेव्हा लहान होतं तेव्हा डस्टर गाडी नवीन आलेली, आणि आम्हाला कंटिन्यू डस्टर गाडीचे ॲक्सिडेंटच दिसायचे. तेव्हा मम्मीला मला वाटलं नाही, गाडी पण होती इकडे तिकडे चहूकडे या रस्त्यांना खड्डे, इकडे तिकडे नाहीच बाई टाकून देणार मी आता टाकून देणारच नाही. बिकॉज तुम्हाला तो रोड दिलाय राईट साईडचा, तिकडं निजवायची 4 व्हीलरवाल्यांनी, या सर्व्हिस रोडला येऊन नाही निजवायची. इकडे पण ट्रॅफिक करायचं, तिकडे पण ट्रॅफिक करायचं, हायवे सोडून. तू मला ठोकला तर मला कंटेंटच आहे, तू नाही ठोकला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हाय शपथ भाई, असं अंगावरती घे चुत्या. राईट लेफ्ट बघायचं नाही. त्या वॅगनरवाल्यावरती का भडकलो, त्याच्या बाजूने गेलो मी, त्याला दिसलं मी ती गाडी टाकतोय, पण तरी पण त्याला पुढे घ्यायची का? पण म्हणजे एकतर तू 4 बाईक्सची गाडी जागा अडवून गाडी चालवतोय, साईड बाय साईड 4 बाईक्स बसतील एवढी जागा अडवून तू चालवतोय, पहिली गोष्ट. मग तू जाऊ दे ना आम्हाला, का तुझ्या पृष्ठभागांना उबाळू येत आहेत? हां, सिम्पल गोष्ट आहे ना भाई. दिस डेली ब्लॉगिंग इज व्हेरी मच कठीण काम, कारण
मला जेव्हा बोलता येत नाही तेव्हा मला रस्त्यावर फोकस करावं लागतं म्हणून मी बोलत नाही. नाहीतर अपघाती वळण बिळण येऊ शकतं, मग माझा ॲक्सिडेंट होऊ शकतो. मला नको आहे ॲक्सिडेंट सध्या तरी. पैसे नाही खर्च करायला, इन्शुरन्स पण नाही रे माझा. असा 1-2 करोडचा इन्शुरन्स असेल आणि मी जर काय झालं विलं निदान घरच्यांना 1-2 करोड तरी भेटतील नाही. कदाचितच म्हणायला लागेल बाई. इन्शुरन्सवालेलाही फसवतात, बोलतील बाई त्यांनी हेल्मेट घातलेला म्हणून तो मेला, त्याच्यामुळे आम्ही क्लेम नाही तुमचा ॲक्सेप्ट करू शकत. काय सांगता येते. कुठे जायचं आहे? हां ठीक आहे मस्त. इकडे बघत तिकडे चाललेत अडानी कारभार. ओ माय गॉड, ट्रायम्फ माय फेवरेट बाईक. पैसे साठवलेत मी ट्रायम्फ घ्यायला बाई. 40,000 साठलेत आपले. 40,000चा GST साठला आहे, म्हणजे त्या गाडीवरती 40,000चा GST बसेल. GSTची ओय थँक्यू काका, ठोकलत नाही म्हणून. हो हां, तर आपला GSTची जी अमाऊंट आहे ती आपली जमले 40,000 रुपये. बाकीचे 2 लाख किती आहेत ते जमवायचे बाकी आहेत. अरे आता ते जमले की मग घेऊन टाकू ना गाडी. 1 लागतील 4-5 वर्ष, तोपर्यंत खूप गाड्या येतील. मला बघायची ट्रॅम्प म्हणजे कशी आहे. मला ती गाडीचा लुक आहे ना खूप भारी वाटला. तिच्यावरती फोटोज वगैरे खूप चांगले येतील. मी तसे फोटोज वगैरे कधी काढत नाही. झोप आली मला गाडी चालवता. मी झोपू का? एक डुलकी घेतो. ना 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 ना.